नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. पहिला प्रश्न आहे, बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन आहे गोपाल गणेश आगरकर, गोपाल कृष्ण गोखले, जगन्नाथ शंकर सेठ, विदा सावरकर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक सी, जगन्नाथ शंकर सेठ हे बॉम्बे असोसिएशन संघटनेची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 2, मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर यवतमाळ, अमरावती, नागपूर, बुलढाणा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन अमरावती. मेळघाट अभयारण्य हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे, यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 3, भूदान चळवळ कोणी सुरू केली? महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, लोकमान्य टिळक. तर या प्रश्नाचे उत्तर आहे आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? सिंह, वाघ, शेकरू, हरिण. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, शेकरू. महाराष्ट्र राज्याचा प्राणी हा शेकरू आहे. प्रश्न क्रमांक 5, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? सावित्रीबाई फुले, पंडित रमाबाई, आनंदबाई जोशी, रमाबाई रानडे. तर प्रश्नाचे उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 7, राज्यसभेचे सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? राज्यसभेचे सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 4, 5, 6, 7 वर्ष. तर प्रश्नाचे उत्तर आहे 6 वर्षाचा. राज्यसभेचे सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 7, मराठी भाषा गौरव दिन कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो? फु. देशपांडे, बाबूराव बागुल, कुसुमाग्रज, ना. धो. मानोर. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, कुसुमाग्रज. मराठी भाषा गौरव दिन हा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. भारतातील बालविवाह कोणत्या गव्हर्नर जनरलने रद्द केलेला होता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे लॉर्ड डलहौसी यांनी. प्रश्न क्रमांक 9 आहे, नेपाळमध्ये 1857च्या उठावातील कोणी आश्रय घेतलेला होता नेपाळमध्ये? तर या प्रश्नाचे उत्तर आहे नानासाहेब पेशवे यांनी नेपाळमध्ये 1857च्या उठावातील आश्रय घेतला होता नेपाळमध्ये. प्रश्न क्रमांक 10 आहे, बंगालची फाळणी करण्यात आली तेव्हा भारताचे व्हाईसराय कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे लॉर्ड कर्झन हे बंगालच्या फाळणीचे करण्यात आली तेव्हा भारताचे व्हाईसराय होते लॉर्ड कर्झन. प्रश्न क्रमांक 11, कोणता पुरस्काराला आशियाचे नोबल संबोधले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हा आशियातील नोबल पुरस्कार समजले जातात. प्रश्न क्रमांक 12, रियाल हे कोणत्या देशाचे चलन आहे? रियाल हे चलन कोणत्या देशाचे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सौदी अरेबिया या देशाचे चलन आहे. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी टिंबटिंब हे ठिकाण 12 ज्योतिर्लिंगापैकी नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे शंभू महादेव. खालीलपैकी शंभू महादेव ठिकाण 12 ज्योतिर्लिंगापैकी नाही. रामेश्वरम, सोमनाथम आणि केदारनाथ हे तिन्ही पण ज्योतिर्लिंगाचे आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे शंभू महादेव. प्रश्न क्रमांक 14, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे? तर प्रश्नाचे उत्तर आहे हेग इथे आंतरराष्ट्रीय मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 15, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये टिंबटिंब खनिज पदार्थ असतात? तर प्रश्नाचे उत्तर आहे लोह. रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये लोहाचं प्रमाण सर्वात जास्त असतात. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारतीय घटना समितीने किती प्रमुख समित्या स्थापन केलेल्या होत्या? तर प्रश्नाचे उत्तर आहे 8. भारतीय राज्य घटना समितीने 8 समित्या स्थापन केलेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 17 आहे, आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते? तर आवळ्यामध्ये जी जीवनसत्व असते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर सी, जीवनसत्व.
प्रश्न क्रमांक 18 आहे MDT थेरपी हे कोणत्या आजाराच्या औषध उपचारासाठी पद्धती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कुष्ठरोगासाठी. प्रश्न क्रमांक 19 भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 3214 किमी भारत दक्षिण उत्तराची लांबी आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे परमवीर चक्र. परमवीर चक्र हे भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार आहे. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेतील कलम समान नागरिक कायद्याचे संदर्भात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कलम 44. 44 हे राज्यघटनेतील कलम समान नागरिक कायद्याचे संदर्भात आहे. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठे धावते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कोल्हापूर ते गोंदिया. महाराष्ट्र एक्सप्रेस ही कोल्हापूर ते गोंदियामधून धावत असते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 2 आहे. प्रश्न क्रमांक 23 खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो? तर प्रश्नाचे उत्तर आहे पोलीस पाटील. पोलीस पाटील हा खेडेगावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य करत असते. प्रश्न क्रमांक 24 आहे तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर प्रश्नाचे उत्तर आहे धाराशिव. धाराशिवमध्ये आहे तुळजाभवानी मातेचे मंदिर. प्रश्न क्रमांक 25 सर्वोच्च न्यायालयाचे नियुक्त झाल्यास पहिले महिला वकील न्यायाधीश कोण होते? सर्वोच्च न्यायालयाचे नियुक्त झाल्यास पहिली महिला वकील न्यायाधीश कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मल्होत्रा हे वकील होतात मित्रांनो. सर्वोच्च न्यायालयाची नियुक्ती झाल्यास पहिली महिला वकील न्यायाधीश. प्रश्न क्रमांक 26 आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 27 लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे गोपाल हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 28 राष्ट्रसंत म्हणून कोणाला ओळखले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 29 केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर प्रश्नाचे उत्तर आहे विश्वासघात करणे. केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे विश्वासघात करणे. प्रश्न क्रमांक 30 संसदीय शासन पद्धती टिंब येथे विकसित झाली. तर प्रश्नाचे उत्तर आहे इंग्लंडमध्ये संसदीय शासन पद्धती विकसित झालेली आहे.